असुरांनी काहीतरी मोठा डाव आखलाय हे स्पष्ट जाणवलं. आणि अशा वेळी शक्तीपासून दूर राहणं शिवाला शोभणार नाही. नियतीने जरी आमचे मार्ग वेगळे केले असले तरी संकट समोर मालक, मालक आलास? होय. कळलं का व्रत? समधी माहिती काढली. त्या उशीनं तिच्या तोंडाने सांगितलं समज. सांग सांग, लवकर सांग ते व्रत. व्रत 16 सोमवारचा आहे. 16 सोमवार? होय. सोमवारच्या दिवशी लवकर उठायचं, आंघोळ करून स्वच्छ कापड घालायची, मग महादेवाचं नाव घ्यायचं, दिवसभर उपास धरायचा. सांच्याला आंघोळ करून पांढरी वस्त्र घालायची आणि देवामोर चौरंग मांडायचा. शंकराची पिंड किंवा तसबीर ठेवायची, गणपती बसवायचा आणि बेलवायची. ओम नमः शिवाय असं म्हणायचं. पूजा, आरती, कथा आणि असं नियमितपणे 16 सोमवार करायचं मालक. 16 सोमवार. बस एवढंच? अहो मालक, असं म्हणतात हे व्रत जर भक्तिभावाने केलं तर समध्या संकटातनं सुटका होते असं म्हणतात. म्हणजे त्या उषाला वाटतंय हे 16 सोमवारचं व्रत करून तिच्यावरच्या अपशकुनाचा टाक धुवून काढणार. त्या तुळजाने तिच्या मनात जो आशेचा दिवा लावलाय ना, तो दिवा कसा विझवायचा हे या भुजंगला चांगलंच ठाव आहे. अहो मालक, जे काय विजवी करायची ते तुम्ही करा, पण मला या रूपातनं बाहेर काढावं. मालक बाहेर काढा. कालपासून कसा चुकतोय माझं मलाच ठाव. कधी पदर सावरा, कधी नीट बसा, हळू आवाजात बोला. नाही नाही नाही, मला मालक हे आता जमणारच नाही. एवढ्यात दमलास? हा चेलप्पा दमला. अहो मालक, साधा आरशात बघितलं तर भ्या वाटतंय. वय नाही 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 मालक, मला लवकर मुक्त करा. आता मी परत जन्मात बी बाय बनायचो नाही. मला मुक्त करा यात. बरं बरं, तुझी इच्छा पूर्ण करतो. अयो मालक, मालक माझं रूप परत आलं. मालक माझं रूप परत आलं. माझं फेटा मी, माझा आवाज मी माझं परत आलं. मालक, भुजंग बाबा की जय हो, भुजंग बाबा की जय हो. पण मालक, मी आता तुमच्या या जादूपासून जरा लांबच राहणार आहे. असं तुला वाटतंय? बरं, आता तर आपलं खरं काम सुरू झालंय. ही जादू आता आपल्याला वाट दाखवणार आहे. पर यावेळी चूक करून जमणार नाही. अयो, म्हणजे मालक तुम्ही आता काय करणार आहे? ती उषा 16 सोमवारचं व्रत करणार काय, पर म्या तिचं सोमवारचं एक बी व्रत पुरं होऊ देणार नाही. ती ज्या ज्या पावलानं महादेवाकडे जाईल त्या त्या पावलावर म्या तिच्या आड उभं राहणार. तिची भक्तीच मोडणार. तिची भक्तीच मोडली की त्या तुळजाची आशा आपोआप मोडल. दैत्यगुरु, एक विचार मला अस्वस्थ करतो आहे. आपण काहीतरी योजना आखणार आहोत असं आपण म्हणालात, परंतु ती योजना कोणती हे आपण सांगितलं नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि ती योग्य वेळ आता आलेली आहे. माझे काही गुप्तचर तुळजापुरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजा चातुर्मासामध्ये भक्तांना कथा सांगते. जितकी भक्तांची भक्ती वाढेल तितकीच तुळजाची शक्तीही वाढेल. आणि यात आपण काय करणार आहोत? महिषासुरा, तुळजाकडे सध्या एक दिव्य पोथी आहे. पोथी? ती साधी पोथी नाहीये. त्यामध्ये विष्णूंची दिव्य शक्ती आहे, आदिशक्तीचा आशीर्वाद आहे. त्या पोथीतूनच
तुळजाला चातुर्मासाच्या कथा प्राप्त होतात. याचा अर्थ तुम्हाला ती पोथी हवी आहे का? अर्थातच कोणत्याही परिस्थितीत ती पोथी आपल्या हाती आली पाहिजे. दैत्यगुरु, तुम्ही म्हणालात की ती पोथी तुळजाच्या दालनात आहे, तिच्या संरक्षणात आहे. मग आपण ती प्राप्त कशी करणार? ते तुझं कार्य आहे. असुरांचा राजा म्हणून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणं हे तुझं कार्य आहे आणि तीच तुझी परीक्षा आहे. आणि त्या काळात तुळजाला तिच्या दालनापासून दूर ठेवण्याचं कार्य माझं. मी तिच्या भक्तांच्या आयुष्यात इतक्या अडचणी निर्माण करेल की तिला त्यांच्या मदतीसाठी त्यांच्याकडे धाव घ्यावीच लागेल. ती भक्तांच्या संकटात इतकी गुंतून जाईल, तिचं लक्ष त्या पोथीकडून आपोआप दूर होईल. आणि हाच तो क्षण असेल महिषासुरा. तू तुळजाच्या दालनामध्ये शिरून ती पोथी हस्तगत करायची. ती पोथी मिळवण्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी तू करायचंच. एकदा का ती पोथी आपल्या हातात आली की तुळजाच्या सामर्थ्याला आपण प्रचंड मोठा धक्का देऊ शकतो. उत्तम. तुम्हाला ती पोथी हवी आहे ना दैत्यगुरु? असुर नरेश म्हणून मी आपल्याला शब्द देतो, लवकरच ती पोथी आपल्याला प्राप्त होईल. आणि मग पाहूया दैत्यगुरु तुळजा भक्तांचं रक्षण करते का त्या दिव्य पोथीचं. आणि त्या दिवसापासून तिच्या प्रत्येक पावलावर माझी सावली असेल. मग ठरलं तर आजपासून आपल्या युद्धाचा केंद्रबिंदू असेल ती दिव्य पोथी. जोपर्यंत ती पोथी तुळजाच्या हातात आहे तोपर्यंत तिचा विजय अटळ आहे. आणि ती जर पोथी आपल्या हातात आली तर विजयाची दिशा बदलायला वेळ लागणार नाही महिषासुरा. असुरांनी काहीतरी मोठा डाव आखलाय हे स्पष्ट जाणवतं. आणि अशा वेळी शक्तीपासून दूर राहणं शिवाला शोभणार नाही. नियतीने जरी आमचे मार्ग वेगळे केले असले तरी संकट समोर आमचं कर्तव्य बदलत नाही. शक्तीला जेव्हा जेव्हा आमची गरज असेल तेव्हा तेव्हा शिव तिच्या पाठीशी उभा असेल. देवी, आम्ही येतो. पुन्हा पुन्हा महादेवांची जाणीव हा केवळ योगायोग असू शकत नाही. नियती, तू नेमकं कोणतं रहस्य माझ्या समोर उलगडण्याच्या तयारीत आहेस? महादेव, तुम्हाला नेमकं काय जाणवलं आहे जे माझ्या जाणीवेच्या पलीकडे आहे? चिंतामणी, किती दिवसांनी तुझं दर्शन झालं.
तुळजापुरात पाय ठेवल्याची खूणगाठ तुझ्यापासूनच व्हायची, आजही तशीच झाली. ह्याच वाटेने कितीतरी वेळा आलोय, ह्याच गावात, ह्याच माणसांमध्ये. त्यावेळी आम्ही केवळ एक साधारण गावकरी म्हणून इथे आलो होतो, आणि आमची तुळजा देखील. काळ बदलला, पण या गावचं प्रेम नाही. अगं क्षमा करा काका, माझं लक्ष नव्हतं. अरे ते काय नाही, पण तुला काय लागलं नाही ना? नाही नाही, मला कुठलं लागतंय. पण काका, तुम्ही या गावात नवीन दिसताय, म्हणजे आधी कुठं पाहिलं नाही तुम्हाला. होय, आत्ताच आलोय. इथं गावाबाहेर एक छोटंसं घर बांधायचं म्हणतोय, तिथंच राहीन. मग नवीन घर कशाला बांधाय पाहिजे? माझं जुनं घर रिकामच आहे, तिथे येऊन राहावा की तुम्ही. अगं पर तू कुठं राहणार? मी माझ्या आई बाबांजवळ. माझं जुनं घर रिकाम आहे, आणि त्या घराला माणूस मिळाला तर त्याला पण घर पण येईल ना. किती भली आहेस ग, एका अनोळखी माणसाला घर द्यायचं म्हणतेस. ही शिकवण कोणी दिली तुला? आमच्याकडे समधी अशीच करतात, कारण हे तुळजापूर आहे. इथं साक्षात तुळजाई राहते. तिनंच आम्हाला समद शिकवले. दिलेलं कधी कमी होत नाही, उलट वाढतं. हा, तुळजाईचं बरंच नाव ऐकलंय मी आधी. पण काय ग, ते तुळजाई खरच्या गावात राहते आणि तिला भेटता येतं? वय येतं की. आता तर ती रोजच भेटते. ती आम्हाला चातुर्मासांच्या गोष्टी सांगते. समद गाव जातं गोष्ट ऐकायला. लय सुंदर सांगते. चातुर्मासाच्या गोष्टी? वय, देवीकडं ना एक दिव्य पोथी आहे, त्यातून ती रोज एक गोष्ट सांगते. भक्ती कशी करायची, देवावर विश्वास कसा ठेवायचा, समद शिकवते. म्हणजे आदिशक्तींची योजना सफल झाली तर आमच्या अज्ञातवासामुळे चातुर्मासाची धुरा तुळजाकडे आली. हे अत्यंत योग्य झालं. आता तुळजादेवी हे उत्तरदायित्व कसं पार पाडतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य आज आम्हाला लाभणार आहे. एवढा काय विचार करताय? हा काय नाही, मी हाच विचार करत होतो की मी आधी तुझ्या संग आलो चालेल का ती गोष्ट ऐकायला? वय, तसं बी मी तिकडच चाललीये. चला की तुम्ही बी. आणि आजची गोष्ट चुकवायची नाही. आणि जर उशीर झाला तर बसा जागा बी मिळायची नाही. चला माझ्या संग. काळ बदलला, रूप बदललं, पण मनातली ओढ तशीच आहे. आज इतक्या वर्षांनी आमची आणि तुळजाची भेट नक्की होईल ना? चल मग, तुझ्या मागच येतो. वय, चला. चल. किती प्रसन्न वाटलं नाही तिथं जाऊन. असं मनातलं समद वजच गेल्यासारखं वाटतंय बघ. आणि उषा, उद्यापासनं तुझ्या व्रताची सुरुवात होणार आहे. होय, उद्या कधी उजाडतोय असं झालंय मला. तुळजाईनं सांगितल्याप्रमाणे समदा व्रत करायचं आहे मला. अगं तुळजाई आपल्या भक्ताचा हात कधी बी सोडत नाही. काय भुजंग बाबा, तुळजाईच्या दर्शनाला निघालाय वाटतं. जाऊन दर्शन करून या. तिची कृपा झाली तर तुमचं बी भलं होईल. एवढा बी म्या मूर्ख नाही. खरं तर तुम्ही भेटला म्हणून सांगतो, त्या तुळजाच्या नादी लागू नका. माझ्या पाताळ देवीची भक्ती करा, ती तुम्हाला पाहिजे ते समद देईल. हे बघ भुजंग, पुन्हा यो विषय काढू नकोस. हे बघ उषा, त्यांचं ऐकू नकस. अगं तुला तर आतापर्यंत कळलं असेल काय केलं त्या तुळजाने तुझ्यासाठी. हा, फकस्त ते कुरत सांगितला आणि दिलं वाऱ्यावर सोडून. अगं ती जर खरी देवी असती ना तर एका क्षणात तुझं अपशकून खालवलं असतं, आणि असा काय चमत्कार केला असता की तुझं नशीबच उजळलं असतं.
होईल होईल, वेळ आले की समजा ठीक होईल. आयुष्यभर दुःख भोगल्यावर येळ येईल म्हणण्यात काय अर्थ आहे? योग्य येळ ही आत्ताचीच आहे. हे बघ उषा, यांच्या नादी लागू नगस. माझ्या पाताळ देवीची भक्ती कर. ती एका क्षणात तुझा अपशकून संपून टाकेल. ते कसलं व्रत आणि कसली वाट बघायची? आत्ताच्या आत्ता तुझं नशीब बदलल. उषा, अगं यांचं काय बी ऐकू नको. तुळजाईने तुला मार्ग दाखवला आहे ना, मग आता मध्ये कुणी बी आलं तरी डगमगायचं नाही. वय कर कर व्रत कर. म्या बी बघतो ती तुळजा तुझ्या अपशकुन असण्यात काळीचा बी बदल करते का. लग्न करायचंय ना तुला, मग बघूच या व्रतानं तुझं लग्न होतं का पुन्हा तशीच रिकामे हातानं परत फिरतेस. या दिवशी तू स्वतःहून माझ्या पाताळ देवीकडे येशील. परतवर लय उशीर झालेला नसला म्हणजे मिळवलं. जर ह्यो म्हणतोय तेच खरं असेल तर माझं नशीब खरंच कधी बदलणार आहे का मी उगाच आशा धरून बसले. उषा, तू यांचं काय बी मनाला लावून घेऊ नकस. हे असंच मंगळ बोलत्या. चल. किती वर्षांनी पुन्हा या वाड्यात पाऊल ठेवलंय. प्रत्येक दगड, प्रत्येक कोपरा, किती आठवणी जपून बसलाय हा वाडा. इथेच कितीतरी आनंदाचे क्षण जगलो आणि इथेच त्या विवाहाचे पवित्र क्षणही अनुभवले. काळ पुढे गेला पण त्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. एवढं काय बघत उभं राहिलाय आणि तोंड का पडलंय तुमचं? एवढा सुंदर वाडा आहे आणि तुम्हीच उदास झाला. अगं काय नाही ग, पहिल्यांदा एवढा मोठा वाडा पाहिला ना, त्यामुळे जरा बघतच बसलोय. खरं सांगू, मला अजून बी विश्वास बसत नाही की मी खरंच इथं आलोय. असं वाटतं की स्वप्नातच आलोय. यो तर फक्त वाडा आहे, अजून देवीचा दरबार बघायचा आहे तुम्हाला. तिथं गेल्यावर तर डोळेच दिपून जातील. आणि तुळजा ही गोष्ट सांगायला लागली की समजा विसरायला होतं. चल. ओवी, काय ग, आज कोणाला घेऊन आलीयस? हे महादू काका, त्यांना देवीची गोष्ट ऐकायची होती म्हणून घेऊन आली. नमस्कार. आपण याआधी कधी भेटलो आहोत का? नाही, नाहीतर हो, मी इथं पहिल्यांदाच आलोय. हा ना, हा पण कुठं भेटणार? विचित्र आहे, तुम्हाला पाहिलं आणि क्षणभर असं वाटलं जणू आपली जुनी ओळख आहे. हा, ते कधी कधी असं होतं म्हणतात की आपण आधीच कोणातरी भेटलोय
असं आपलं वाटतं. हे तसंच काहीतरी असेल. मी काय म्हणतोय, हा वाडा बघून येऊ काय? नाही म्हणजे जन्मात कधी एवढा मोठा वाडा बघितला नाही हो. तर जरा बघून येऊ. चल चलो. आपण अगं मला एवढा अद्भुत महाल कधी बघायला मिळेल. चल. बर चला. चल चल. तामसीने आम्हाला ओळखलं नाही, परंतु तिच्या अंतर्मनाने मात्र आम्हाला ओळखलं आहे. अधिक वेळ तिच्या समोर थांबणं योग्य नाही. काय झालं काका? काय नाही. चल चल. हे काय होतं? त्यांना पाहताच मनात एवढी ओळखीची भावना का निर्माण झाली? असं वाटतंय जणू त्यांना मी पूर्वी कुठेतरी भेटले. कोण असतील हे? माझ्या पाताळ देवीची भक्ती कर, ती एका क्षणात तुझा अपशकून संपून टाकेल. अरे कसलं व्रत आणि कसली वाट बघायची? आत्ताच्या आत्ता तुझं नशीब बदलल. जर मी पाताळदेवीची भक्त झाले तर खरंच माझी समधी दुःख एका झटक्यात दूर होतील. मग मी तसं का नाही करायचं? एवढं कठीण व्रत, एवढा उपास आणि शेवटी काहीच मिळालं नाही तर? उषा, अगं ए उषा, अगं कुठं हरवलीस? अगं किती वेळापासून आवाज देते म्या. काय नाही. मला सांगणार नाहीस होय? अगं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या मनात काहीतरी चाललंय. भुजंगा जे बोलला ते माझ्या डोक्यात फिरायला लागलंय बघ. तो जे बोलला ते खरं असलं तर मी जर का पाताळ देवीकडे गेले आणि माझी समधी दुःख दूर झाली तर? आणि आता जे मी हे व्रत उपवास करते हे समजा करून माझ्या हाती कायच लागलं नाही तर? अगं उषा, अगं असंच होतंय. जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःख असते ना, तेव्हाच त्याचं मन डगमगते आणि भक्ती बी डगमगत्या. बरं अशा वेळेस आपण ठामपणे उभं राहायचं, कारण भक्तीची हीच खरी परीक्षा असते. अगं पण तुळजाई लवकर मदत का करत नाही? हे एवढे उपास एवढे व्रत का करायला लावती? अगं तुळजाईनं सांगितलं आहे ना बघ, हे आपल्या कर्माचं भोग असतात. कधी ह्या जन्माचं, कधी गत जन्माचं, तर कधी आपल्या पूर्वजांच्या कर्माचं. जोवर ह्या भोगांचा हिशोब संपत नाही तोवर चांगल्या काळावर आपला हक्क नसतोय. म्हणून तुळजाई योग्य येळ येईपर्यंत थांबते. पण दुसऱ्या वाटेनं सुख मिळालं तर? अगं येळेच्या आधी मिळालेलं सुख कधीच टिकत नाही. त्याला नजर लागत्या, ते हातात येतंय आणि निसटून बी जातंय. पण तुळजाईनं योग्य वेळी दिलेलं ते कायमचं असतंय आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतोय. खरंच ग, मी उगाच मनात वेगळे वेगळे विचार आणत होते बघ. आता मी मन लावून 16 सोमवार करीन आणि माझ्या प्रारब्धाला हरवूनच दाखवीन बघ. चला निघते मी आता. आधी आत्याबाईकडे जाते आणि मग तिथून यात्रेला निघेन. होय सासूबाई, आणि आत्याला सांगा की आम्ही तुमची लई आठवण काढतोय म्हणून. अगं तिलाच पाठवते इकडं. ती तुमच्यात राहिली की माझी बी काळजी जरा कमी होईल. खरंच? मग तर चांगलंच आहे. पास कर आता. चला, सदा आता तिथं शेतात बैलगाडी झुंपून तयार आहे. हा प्लीज वाट बघतोय. चला. सुखी राहा पोरीनो. तुळजाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहू द्या. येते मी. चल. बरं, मी आधी येते आता. उद्यापासून 16 सोमवारचा व्रत चालू होणार आहे. आजच समधी तयारी करायला पाहिजे. चल मी आभी येते, मला बी पाणी आणायला जायचंय. तुळजाई, हा जो उषाचा विश्वास दृढ झाला
आणि तिच्या भक्तीला तुझ्या कृपेची साथ अशीच कायम राहू दे. पुन्हा कालपासून हेच संकेत मला वारंवार का जाणवत आहेत? जणू महादेव मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नाही, महादेवांनी स्वतःच माझ्यापासून दूर जाण्याचा मार्ग निवडलाय. आता त्यांच्या कोणत्याही संकेताची मला गरज नाही. त्यांनी जे केलं त्यानंतर तरी नाही. देवी, तामसी, आज तुला यायला उशीर का झाला? देवी, ते वाटेत ओवी भेटली होती. तिच्यासोबत एक मनुष्य होता. ती सांगत होती की तो गावात नवीन आलाय. मीही त्याला पहिल्यांदाच पाहिलं, परंतु विचित्र गोष्ट अशी की त्याला पाहताच असं वाटलं की मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते. काहीतरी वेगळंच जाणवलं. तामसी, तुला अशा जाणीवा नेहमीच होत असतात. अहो देवी, असं काही नाही. आणि मी काय प्रत्येक वेळी असंच म्हणते का? यावेळी खरंच काहीतरी वेगळं वाटलं. उलट तुम्हीच माझी थट्टा करत आहात. बरं, तुझं म्हणणं मान्य, परंतु आता त्या विचारात रमून चालणार नाही. चल आवरूया, लोक आपली वाट पाहत असतील. हो देवी, आजच्या कथेची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मग चल, आपल्या भक्तांना जास्त वेळ वाट पाहायला लावणं योग्य नाही. किती वर्ष, किती युग जणू लोटली. आज पुन्हा आमच्या तुळजाचं दर्शन होणार. नियती, आज इतकी तरी कृपा कर. हा क्षण आमच्या स्मरणात सदैव जिवंत राहू दे. देवी, तशाच तेजात, करुणेत, सामर्थ्यात काहीच बदललं नाही. फक्त आमच्यातलं अंतर वाढ. आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो, आई राजा. उदो उदो. हे स्पंदन, ही जाणीव इतकी ओळखीची का? मनाला आवर घाल तुळजा. हा केवळ भास असू शकतो.